आपण मागच्या काही व्याख्यानांपासून भारतीय इतिहास लेखन आणि भारतीय इतिहास लेखनाचा इतिहास बघत आहोत आणि त्यामुळे भारतीय इतिहास लेखनामध्ये जे विविधांगी प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांची इत्थंभूत माहिती आपण या ट्रॅडिशन ऑफ हिस्ट्री रायटिंग्स इन इंडिया हे जे काही शीर्षक आहे या शीर्षका अंतर्गत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन भारत हे सगळं करत आधुनिक भारतामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने वसाहती इतिहास लेखन झालं आणि त्या वसाहती इतिहास लेखनामधले जे काही वेगवेगळे दृष्टिकोन तयार झाले होते, खरं तर ते ओरिएंटलिस्ट दृष्टिकोन, इव्हॅन्जेलिकल दृष्टिकोन असे जे काही दृष्टिकोन होते त्या दृष्टिकोनाच्या अंतर्गत जो काही भारताचा इतिहास रचण्याचा लिहिण्याचा प्रयत्न झाला तो सुद्धा भारतीय इतिहास परंपरेचा एक महत्त्वाचा वारसा किंवा महत्त्वाचा अंगभूत असा तो गुण म्हणून म्हणता येईल. अर्थात नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये इतिहास लेखनाचे जे काही दृष्टिकोन होते त्या दृष्टिकोनाला वेगवेगळ्या पद्धतीने उभारी फुटलेले दिसतात किंवा दृष्टिकोनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीचे राष्ट्रवादी, वसाहतवादी इत्यादी इत्यादी प्रकारची किंवा इत्यादी प्रकार इत्थंभूत असलेले, इत्यादी प्रकार अंतर्गत असलेले असे वेगवेगळ्या पद्धतीच्या इतिहासाची रचना आधुनिक कालखंडामध्ये झालेली दिसतात. परंतु आधुनिक कालखंड जो आहे तो प्रामुख्याने वसाहती इतिहास लेखनाने व्यापला गेला आणि त्यामुळे या इतिहास लेखनामध्ये संसाधन किंवा स्रोत हे महत्त्वाचं ठरण्यापेक्षा दृष्टिकोन हे फार महत्त्वाचे ठरले आणि त्यामुळे 3 मुख्य दृष्टिकोन वसाहती कालखंडामध्ये आपण बघितले की ज्याला ओरिएंटलिस्ट म्हणजे पौरात्यवादी दृष्टिकोन, इव्हॅन्जेलिकल्स किंवा ज्याला ख्रिश्चन दृष्टिकोन सुद्धा म्हटलं गेलं आणि यामध्ये महत्त्वाचे जे इतिहासकार होते त्यामध्ये जेम्स मिल की ज्याने भारताचा इतिहास लिहिला, आधुनिक भारताचा इतिहास लिहिला की जो एक आतापर्यंतच्या इतिहासातला एक बृहत असा इतिहासाचं खंड म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. पण या कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे टप्पे इतिहासाची कालगणना ज्या वर्गवारीमध्ये केली त्या वर्गवारीमध्ये पुन्हा एक धर्मविषयक दृष्टिकोन आणि त्याचा एक दृष्टिकोनामुळे एक वेगळा इतिहास रचला गेला की ज्याला कारणीभूत खरं तर जेम्स मिल सारखे जे काही ब्रिटिश किंवा फॉरेन ऑथर्स किंवा ज्याला रूढार्थाने आपण वसाहतवादी विचारवंत असं म्हणू तर वसाहतींच्या दृष्टिकोनातून, वसाहतिक दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या समाज वास्तवाकडे बघितलं आणि तशा पद्धतीचा इतिहास चितारण्याचा प्रयत्न केला. आधुनिक ही साधी सरळ वर्गवारी न राहता हिला एक पद्धतीचं धर्मविषयक अधिष्ठान या वर्गवारीला प्राप्त झालं. म्हणजे प्राचीन भारत म्हणजे हिंदू भारत, मध्ययुगीन भारत म्हणजे मुस्लिमांचा भारत आणि ब्रिटिश भारत किंवा आधुनिक भारत म्हणजे हा थोडासा ख्रिश्चन सिव्हिलायझेशनच्या प्रभावाने घडलेला भारत, अशा पद्धतीच्या काहीतरी धर्मविषयक संकल्पना किंवा या कालखंडाला जेम्स मिल आणि इतर जे काही वसाहतवादी इतिहासकार होते त्यांच्या दृष्टिकोनामुळे एक वेगळ्या पद्धतीचे इतिहास रचला गेल्याचं आपल्याला दिसतं. अर्थात नंतरच्या कालखंडामध्ये या सगळ्या विचारविवाहांना लक्ष करण्यात आलं की त्याच पद्धतीने ब्रिटिशांची जी काही फोडा आणि झोडा किंवा फूट पाडून राज्य करण्याची जी काही नीती होती तशा नीतीचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून सुद्धा वसाहतवादी इतिहास लेखनाकडे बघितलं. त्यामुळे हिंदू मुस्लिम ही जी काही दुही आहे त्या दुही तयार करण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्याला वसाहतिक रचनेचा भाग म्हणून बनलं गेलं. म्हणजे भारतामध्ये ज्या काही धर्मविषयक, जातीविषयक विभागणी आहे ती एक कॉलोनियल कन्स्ट्रक्ट म्हणून बघण्याचा प्रयोग सुद्धा या कालखंडामध्ये बघितला गेला. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा ब्रिटिश जे काही वसाहती इतिहासकार होते त्यांच्या कार्याकडे बघितलं गेलं की हा एक निव्वळ स्तरीकरणाचा, सामाजिक स्तरीकरणाचे मुद्दे नसून याच्यामध्ये फूट पाडण्याचे जे काही महत्त्वाचे प्रयोग झाले ते वसाहती इतिहासकारांनी केले असा खरं तर राष्ट्रवादी इतिहासकारांचा दावा या इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे भारतामध्ये असलेलं धर्मविषयक दुही किंवा विभाजन किंवा भिन्नता किंवा जातीविषयक भिन्नता ह्या खरं तर ब्रिटिश कालखंडामध्ये वसाहत कालखंडामध्ये रचल्या गेल्याचे असे प्रत्युत्तर दिला गेला. म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखनाचा जो काही दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनाला हे कॉलोनियल कन्स्ट्रक्ट आहे, ही रियालिटी नाहीये, एक वसाहतवादी रचना आहे, ती वास्तविकता नाही, ही दुही. कारण ते दुहीमध्ये
म्हणजे विभाजनामध्ये फूट पाडण्यामध्ये, मग ते हिंदू मुस्लिम असेल किंवा अजून इतर वेगवेगळ्या कोटीक्रम असतील विभाजनाचे, त्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखकांनी वसाहतवादी इतिहास लेखन शास्त्राने एक महत्वाची भूमिका वठवल्याचा आरोप राष्ट्रवादी इतिहासकार किंवा इतर इतिहासकारांनी केलेला आपल्याला दिसतो. तर त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा अशा विविधांगी आढेवेढे घेत, विविधांगी वळणं घेत खरं तर वर्तमानाच्या संदर्भामध्ये इतिहास लेखन परंपरा म्हणून ती आपल्याला ओळख त्याची होत आहे. परंतु इतिहास लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही स्रोत गणले जातात ते म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम संसाधन किंवा साधन. त्यामुळे भारतीय इतिहासाला घेऊन किंवा भारतीय वसाहती दृष्टिकोनाला जरी बाजूला सारलं तरी भारताच्या लिखाण परंपरा नसण्याच्या पद्धतीला घेऊन या वसाहती कालखंडामध्ये प्रचंड मोठे आरोप वसाहतवादी इतिहास लेखकांकडून या वसाहतवादी दृष्टिकोनातून झालेले आपल्याला दिसतात. तो आरोप म्हणजे जसं की आपण बऱ्याच वेळा उद्धृत केलेला आहे की भारताला इतिहास लेखनाची परंपराच नाही, कारण भारत हा लेखनिक परंपरेच्या अनुषंगाने विकसित झालेला नसून तो मौखिक परंपरेच्या अंगाने विकसित झालेला जी काही इतिहासाची समज आहे ती मौखिक परंपरेतून आलेली आहे. ती ऐतिहासिक तथ्य त्याचे रेकॉर्ड्स अशातून आलेली नाही. अशा पद्धतीचा जो काही आरोप केला होता त्याला नीटचं प्रत्युत्तर, खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं प्रत्युत्तर या वसाहती कोटीक्रमाला किंवा वसाहती दृष्टिकोनाला देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे भारताच्या इतिहास लेखनाची परंपरा ही फार विशाल, वृद्धिंगत झालेली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक स्रोत जपणारे समूह असणारी सुद्धा राहिलेली. त्यामुळे भारताला केवळ इतिहासाची परंपरा नव्हती असा आरोप करणं चुकीचं आहे असं न म्हणता नेमक्या याच्यामध्ये काय काय वेगवेगळे स्रोत म्हणून उभे राहिले त्याचे दाखले सुद्धा जी प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकतात. त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जरी काटेकोरपणे इतिहास विषयक लिखाणाचं नसलं तरी त्यामध्ये जो काही आशय दडलेला आहे तो आशय कुठल्या तरी एखाद्या ऐतिहासिक घटिताला किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या वर्णनाशी समर्पित असा तो आशय असल्यामुळे ते ऐतिहासिक आशयच त्यामध्ये दडलेला आहे. आणि त्यामुळे त्या एखाद्या साहित्याचं संहितेचं स्वरूप जरी ऐतिहासिक शास्त्रोक्त कोटीक्रमात नसलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक इतिहास विषयक जाणीव दडलेली आहे. अशा पद्धतीचं एक सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट खरं तर राष्ट्रवादी आणि इतर महत्त्वाच्या इतिहासकारांनी हे जे काही पारंपरिक आणि अपारंपरिक इतिहासाचे स्रोत आहेत त्याला घेऊन केलेलं आहे. इंग्रजीमध्ये ज्याला इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस असा जो शब्द म्हटलेला आहे तो इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस आपल्याला आपण जी काही इतिहास विषयक संसाधनं या सिरीजमध्ये बघतो त्या सगळ्या सिरीजला हा इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस लावता येतो. आणि ज्यांनी कोणी ते ऐतिहासिक संहिता, लिखाण किंवा साहित्य लिहिलेलं आहे त्यांचा मुख्य उद्देश जरी इतिहास सांगणे, दर्शवणे, लिहिणे नसला तरी त्यांना एक इतिहासाची जाण असल्याचं त्या सगळ्या साहित्य आणि संहिताच्या वाचनातून आपल्याला कळतं. हा जो इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस आहे ज्याला इतिहास विषयक अंतर्निहित जाणीव असं म्हटलं गेलं आहे ती या सगळ्या स्रोतांमध्ये की ज्याला आपण इतिहासाचे स्रोत, संदर्भ साधनं म्हणून गणतो त्या सगळ्या स्रोतांमध्ये ते आपल्याला दिसून येते. आणि केवळ ऐतिहासिक साधनं ही लिहिणं म्हणजे लिखित साधनच नाही तर भारतामध्ये असे वेगवेगळे जातसमूह, वेगवेगळे असे समूह, घराणी आहेत की ज्यांचं मुख्य उद्दिष्ट मुळात या रेकॉर्ड्स जे आहेत, इतिहासविषयक जी काही कागदपत्र आहे त्याचं संवर्धन, जपवणूक करणं अशा पद्धतीचे समूह भारतामध्ये. त्यामुळे भारताला फक्त इतिहासाची जाणीव, इतिहासविषयक जाणीवच नाही आहे तर भारतामध्ये असे प्रोफेशनल पद्धतीचे समूह आहेत की ज्यांचा मुख्य व्यवसाय अशा कागदपत्रांची निवड करणे, त्याचं संवर्धन करणे, त्याचं वर्षानुगणिक आणि शतकानुशतके संवर्धन करणे. त्यामुळे भारतामध्ये अशी काही घराणी आहेत आणि त्या घराण्यांचा आपण इतिहास किंवा अशा ज्या काही प्रथा, परंपरा आहेत की ज्याचं मुख्य लक्ष हे इतिहास विषयक कागदपत्रांचं संवर्धन करणे आणि ते राज्यगणिक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हेळवी नावाचा जो समूह आहे त्या समूहाचं मुख्य कामच मुळात
9व्या-10व्या शतकापासूनची जी काही कागदपत्र आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये, प्रामुख्याने कन्नड आणि इतर भाषेमधली, मोडीमधली, त्याची जपवणूक करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये अद्ययावतीकरण करत राहणं. त्यामुळे जसं महाराष्ट्राच्या संदर्भात आहे तसं राजस्थान, काश्मीर आणि इतर आसाम या सगळ्या राज्यांच्या संदर्भात त्यांच्या राज्यनिहाय अशा काही समूह आहेत की ज्यांचं मुख्य लक्ष किंवा मुख्य व्यवसाय हा या कागदपत्रांचं जतन करणे. त्यामुळे या अनुषंगाने आपण वंशावळी आणि वेगवेगळी घराणी याचा इतिहास समजून घेणार. अर्थात जेनेलॉजिकल हिस्ट्री ज्याला म्हटलं, जी काही उभी राहते ती जेनेलॉजिकल रेकॉर्ड्सवर उभी राहते. हे वंशावळीच्या आधारे तयार झालेला जो इतिहास आहे त्याचं मुख्य स्रोत जे आहे ते वंशावळी, की ज्याला आपण फॅमिली ट्री वगैरे असं इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. तर त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या मुख्य पुरुष एखाद्या कुटुंबाचा, समूहाचा आणि त्याचे वेगवेगळे जे काही फाटे फुटत गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्थलांतर घडत गेलेलं आहे, त्या स्थलांतराची माहिती सुद्धा या वंशावळीच्या कागदपत्रावरून किंवा वंशावळीच्या रेकॉर्ड्समधून उपलब्ध होते. त्यामुळे मुळात वंशावळी म्हणजे काय आणि त्याच्यातून दुसरा एक जो काय प्रकार आहे फॅमिली हिस्ट्री, त्याच्या फॅमिली हिस्ट्रीच्या संदर्भात वेगवेगळे प्रायव्हेट पेपर्स, खाजगी कागदपत्र वगैरे जी काही सापडली गेली, तर ही एक महत्त्वाचे ऐतिहासविषयक स्रोत आहे आणि या आधारे एक वेगळ्या पद्धतीचा भारताचा इतिहास लिहिला जाऊ शकतो. काही लोक लिहित आहेत आणि बराचसा लिहिला गेलेला आहे. त्यामुळे भारताला केवळ इतिहासाची शास्त्रोक्त लिखाणाची परंपरा नव्हती हे जरी तथ्य असलं तरी भारतामध्ये अंतर्निहित इतिहासविषयक जाणीव ही या सगळ्या कागदपत्रांमध्ये दिसते. त्याच पद्धतीने भारतामध्ये असे काही महत्त्वाचे स्रोत होते, घराणी होती, समूह होते की ज्यांचा मुख्य व्यवसाय अशा पद्धतीच्या कागदपत्रांचं जतन आणि संवर्धन करणे. त्यामुळे आज आपण जेनेलॉजीज आणि फॅमिली हिस्ट्रीच्या अनुषंगाने ते नेमके कसे इतिहासाचे साधन आणि स्रोत म्हणून उभे राहतात आणि त्यामुळे कुठल्या पद्धतीचा इतिहास रचला जाऊ शकतो याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपला जो कोर्स कोड आहे तो BHIE 144, त्या अंतर्गत आपण भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा बघतोय. त्या परंपरेतला एक शृंखला जी आहे ती आजची म्हणजे वंशावळी आणि घराण्याचा इतिहास या संदर्भात आपण काही महत्त्वाचे प्रकाशित होत टाकणार. त्यामुळे या विस्तृत प्रस्तावनेनंतर मुळात आपण अशा पद्धतीच्या व्याख्यान किंवा हे जे व्याख्यान आहे याचं मुख्य लक्ष काय, उद्दिष्ट काय याची एक सांगोपांग चर्चा करत पश्चिम भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या वंशावळी आहेत त्या वंशावळीच्या वेगवेगळ्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पश्चिम भारतामधल्या ज्या काही वंशावळीच्या परंपरा आहेत त्यामध्ये एक चरण परंपरा आहे, भट परंपरा आहे आणि वहिवांचा बारोट, ह्या 3 मुख्य परंपरा आपण पश्चिम भारताच्या संदर्भात तपासण्याचा प्रयत्न करणार. आणि पश्चिम भारताच्या संदर्भात ह्या ज्या परंपरा आहेत या परंपरा एक वेगळ्या पद्धतीच्या पश्चिम भारताच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्यासाठी जेनेलॉजिकल रेकॉर्ड्स म्हणून याच्याकडे बघितलं जातं, ज्याला आज कारण याची ज्या काही नोंदी आहेत त्या हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासूनच्या त्या नोंदी आहेत आणि प्रमुख पद्धतीने अशा पद्धतीने वेगवेगळे समूह, लोकसमूह आहे की जे हे इतिहासाचं जतन करत असताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने भारतीय इतिहासामधला एक सांस्कृतिक पैलू असा आहे की ती इतिहास जतन करण्याची संस्कृतीच या निमित्ताने आपल्याला दिसून येते. त्यामुळे वंशावळीची जी परंपरा आहे ती आपल्याला 3 मुख्य जे घटक आहेत, चरण, भट आणि वहिवांचा बारोट, या निमित्ताने आपण वंशावळी परंपरा ही नेमकी कशी असते आणि त्यामुळे पश्चिम भारताच्या इतिहासाला वेगळ्या पद्धतीच्या वंशावळीचा इतिहास कशा पद्धतीने लिहिला जाऊ शकतो याची चर्चा या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. दुसरा जो काय प्रदेश आहे तो म्हणजे बंगाल. बंगालमध्ये सुद्धा एक कुलग्रंथ लिहिण्याची परंपरा आहे आणि त्या कुलग्रंथामध्ये भूतकाळाच्या वेगवेगळ्या धारणा त्यामध्ये अनुस्यूत आहेत. त्यामुळे कुलग्रंथ नेमका म्हणजे काय, त्या कुलग्रंथावरून कोणत्या पद्धतीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला जातो आणि त्या कुलग्रंथामध्ये असलेली जी ऐतिहासिकता आहे त्या ऐतिहासिकतेची जी काय वैधानिकता आहे त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी आणि समस्या या जरी असल्या तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या भूतकाळाची आणि पर्यायाने इतिहासाची धारणा कुलग्रंथामधून कशा पद्धतीने व्यक्त होते याचा आढावा आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये करणार आहोत.
तिसरा जो प्रदेश आहे ती कुमावली वंशावळी. ओके. अर्थात ही राजस्थान आणि या प्रदेशातला आणि विशेषतः जो पहाडी इलाका आहे त्या संदर्भात ही कुमाऊचं जे काही खोरं आहे ते कुमाऊ वंशावळी, की ज्याला पुस्तनाम असा एक पर्यायी शब्द आहे. तर कुमावली वंशावली आणि पुस्तनाम या संदर्भात आपण काही बाबी किंवा काही घटित घटनांवर प्रकाश टाकणार आहे. अर्थात ही जी काही कुमाऊ वंशावळी आहे, या कुमाऊ वंशावळीचे वळीतून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती उपलब्ध होते. तर याच्यातून जी काही सत्ताधारी कुमाऊ प्रदेशातली जी काही सत्ताधारी राजघराणी होती, त्या घराण्याचा इतिहास या कुमावली वंशावळीमध्ये मिळतो. कारण कुमावली वंशावली प्रामुख्याने राजघराण्याच्या इतिहासाची नोंद करते. त्याच पद्धतीने विशिष्ट पद्धतीच्या ब्राह्मण वर्गाच्या वंशावळी सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे ब्राह्मण वंशावळी, सत्ताधारी घराण्याची वंशावळी या हे 2 उपप्रकार आपल्याला कुमाऊ वंशावळी या ठिकाणी बघायला मिळतात. अर्थात तिचं स्वरूप काय होतं, त्याच्या मर्यादा काय आणि त्याच्यातली ऐतिहासिकता कशी शोधायची या संदर्भातल्या काही बाबींचा उहापोह आपण नक्कीच करणार. चौथा जो एक महत्वाचा घटक आहे या प्रक्रियेमधला तो म्हणजे तीर्थ वंशावळी. म्हणजे भारतीय समुदाय, भारतीय समूह, भारतीय नागरिक, भारतीय लोक हे बऱ्याचशा प्रमाणात धार्मिक पद्धतीचं आचरण करत असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणे हे एक महत्त्वाचं खरं तर वर्षागणिक प्रत्येक भारतीय अशा पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये, अशा पद्धतीच्या सांस्कृतिक चालीरीतींमध्ये तो गुंतलेला दिसतो. तर त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या नोंदी या मंदिराला, या तीर्थस्थानाला, तीर्थटनाला ज्यांनी ज्यांनी भेट दिली, जे जे लोक आले त्याच्या नोंदी आपल्याला त्या तीर्थाच्या ठिकाणी सापडतात. त्यामुळे त्याला तीर्थवंशावळी असा एक शब्द प्रायोजित केला गेलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो स्त्रोत म्हणून म्हणजे कौटुंबिक नोंदी ज्या असतात की ज्याला प्रायव्हेट पेपर्स, फॅमिली पेपर्स असं म्हटलं गेलं. तर या अनुषंगाने एक वेगळ्या पद्धतीचं इतिहास लेखन आणि एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास लेखनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या समूहांनी वाटून घेतलेल्या आपल्या जबाबदाऱ्या, त्या जबाबदाऱ्या म्हणजे या सगळ्या संसाधनांचं जतन आणि संवर्धन करणे आणि पुढच्या पिढीपर्यंत मागच्या सगळ्या इतिहासाची आणि भूतकाळाची जाणीव प्रसारित करणे, या अनुषंगाने आपण यावर प्रकाश टाकणार. अर्थात या प्रकरणाचं मूळ उद्दिष्टच मुळात वंशावळी ज्या ठरतात त्याचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याचं जतन केलेलं आहे, त्याच्या ते जतन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या विशिष्ट परंपरा जाणून घेणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण वंशावळी ही केवळ एका कालखंडात आली आणि गेली असं आपल्याकडे झालेलं नाही. तर आपल्याकडे 8व्या-9व्या शतकापासूनच्या वंशावळी उपलब्ध आहेत. परंतु या वंशावळी जतन करण्याची एक टेक्निक्स आहे, एक पद्धत आहे, एक रचना आहे आणि त्यामुळे ती एवढ्या हजारो शेकडो वर्षापासून घडत आलेली असल्यामुळे ती पद्धत, ती रचना चालीरीतींमध्ये बदललेली आहे, परंपरेमध्ये बदललेली आहे आणि त्यामुळे आपण वंशावळी जतन करण्याच्या परंपरा समजून घेणं हे खरं तर याचं एक महत्त्वाचं, या प्रकरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट अधोरेखित केलेलं आहे. अर्थात वंशावळी हा एखाद्या वंशाच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा स्रोत जरी असला तरी इतिहासाच्या रचनेमध्ये, इतिहास रचनेमध्ये नेमकं त्या वंशावळीचं काय महत्त्व आहे, तर तो महत्त्वाचा गाभा समजून घेणे हे सुद्धा खरं तर या प्रकरणाचं एक मूळ उद्दिष्ट आहे. त्याच पद्धतीने केवळ या गोष्टी समजून घेणं हा आणि त्याच्या परंपरा जाणून घेणं हे असलं तरी याचं विश्लेषण करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण वंशावळीची एक स्वतःची रचना असते, त्या संकलित करण्याची पद्धत असते आणि ती संग्रहित जतन करण्याच्या सुद्धा काही महत्त्वाच्या पद्धती असतात की ज्याद्वारे त्याचं विश्लेषण करणं सोपं जाईल. ते कालखंडाच्या अनुसार असेल, ते एखाद्या घराण्याच्या निमित्ताने असेल, परंतु ह्या प्रकार ही पद्धती म्हणून या वंशावळी जतवणूक करण्याच्या पद्धती म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तसंच हे जे वंशावळी जतन करण्याचे जे काही प्रकार पद्धती आहेत त्याच्या नोंदी ठेवण्याचं जे काही उद्देश आहे त्या उद्देशाचं मूल्यमापन सुद्धा करणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलं आहे. आणि या सगळ्या बाबी समजून घेतल्याच्या नंतर
आपल्याला या सगळ्या प्रक्रियेतून पद्धतीतून या वंशावळीमध्ये आणि या घराण्याच्या इतिहास कागदपत्रांमध्ये कोणत्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीव उपस्थित आहे याचं मूल्यांकन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक जाणीवेतला भूतकाळ ज्याला आपण पूर्व आधुनिक म्हणतो तो आपल्याला या घराण्यांच्या इतिहासावरून किंवा या वंशावळीवरून करून घेणं शक्य आहे. त्याच पद्धतीने काही विशिष्ट पद्धतीची घराणी आहेत त्यांच्या वंशावळीची चर्चा, आणि ती घराणी ही खरं तर राजकीय घराणी असू शकतात, उद्योगपतीसारखी घराणी असू शकतात. त्यावेळेला त्या वंशावळीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काही पौराणिक वंशावळी आहे की ज्या आपल्याला पुराण कथांबद्दल काही वेगळी माहिती आणि वेगळी तथ्य देतात आणि पुराण कथेमध्ये दडलेली ऐतिहासिकता उजागर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुराण कथा ह्या नेहमीच मिथ्य कथा असतात असं नाही, तर त्या पुराण कथेमधून काहीतरी नीतिमत्ता आणि त्याच्यामध्ये काहीतरी ऐतिहासिकता दडलेली असू शकते. तर त्याची माहिती आपल्याला या पौराणिक वंशावळीवरून मिळते. किंवा कोरीव लेखामध्ये जे काही वंशावळी असतात हे सगळे वेगवेगळ्या वंशावळीचे प्रकार आहेत की ज्याच्यातून वेगळ्या पद्धतीचा इतिहास उजागर होण्याची प्रथा परंपरा ही भारतीय परंपरेमध्येच उपलब्ध आपल्याला दिसते. जसे 4 ते 5 महत्वाचे प्रदेश हे खरं तर की ज्यामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे ऐतिहासिक संसाधन आणि ऐतिहासिक स्रोत आढळून येतात आणि त्यामुळे त्या प्रदेशाचा आणि त्या घराण्यांचा इतिहास आणि पर्यायाने प्रादेशिक आणि राजघराण्यांचा किंवा अशा पद्धतीच्या कुटुंबाचा इतिहास या वंशावळीमधून उभा राहताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे ह्या ज्या परंपरा आहेत त्या भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा आणि भारतीय इतिहास रचनेच्या परंपरांना मदत करणारे स्रोत म्हणून याच्याकडे बघणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे रिजन वाईज किंवा प्रदेशानुसार जर आपण बघितलं तर राजस्थान आणि गुजरातमध्ये भाट नावाची परंपरा आहे. त्या भाट परंपरेतून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा इतिहासाची साधनं आणि त्याचे जतन केले जाते, त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचा इतिहास रचला जाऊ शकतो. आणि त्यामुळे तो गुजरातचा इतिहास पण असू शकतो. त्या गुजरात ज्या रिजन ज्या पश्चिम भारताचा भाग आहे त्याचे जे काही वेगवेगळे बिंदू आहेत ते जोडून पश्चिम भारताचा इतिहास सुद्धा त्याद्वारे लिहिला जाऊ शकतो. बंगालमध्ये कुलग्रंथाची परंपरा आहे. कुमावलीमध्ये वेगवेगळ्या वंशावळींची चर्चा करतात. हरिभक्तींचे दस्तावेज आहे. कायस्थ आणि ब्राह्मण या समूह खरं तर शिक्षण आणि लिखाणाच्या परंपरेमधले समूह म्हणून जात समूह म्हणून यांच्याकडे बघितलं गेले. त्यामुळे त्या कालखंडामध्ये यांनी नोंदवलेल्या बऱ्याचशा बाबी आहेत की ज्या आज इतिहासाची साधनं म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतात. अर्थात या सगळ्या प्रक्रियेच्या एक मर्यादा म्हणून बघितला गेला तर ह्या प्रामुख्याने जे इतर जे काही समूह आहे, स्रोत आहे ते यातून दुर्लक्षित राहण्याचा धोका हा नक्कीच आहे. आणि तर तो लक्षात ठेवून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या इतिहासावर किंवा इतिहासविषयक परंपरेवर आपला प्रकाश टाकणं शक्य आहे. त्यामुळे पश्चिम भारतातील जी काही वंशावळीची परंपरा आहे की ज्याला लिखित स्वरूपात काही वह्यामध्ये नोंद करण्याची परंपरा आपल्याला या ठिकाणी पश्चिम भारतामध्ये जाणवते. ओके. त्यामुळे 1234 मध्ये अशा पद्धतीच्या वंशावळी प्राप्त झाल्या की पहिली सर्वात जुनी वहीची नोंद ही 1740 मध्ये झाली. तर 1234 पासून अशा पद्धतीच्या वंशावळी आपल्याला पश्चिम भारतामध्ये आढळतात. नंतर त्या भाषानुरूप लिखित केल्या गेल्या आहेत. परंतु या वंशावळीमध्ये पश्चिम भारतातल्या ज्या काही वंशावळी आहेत चरण, भट, वहीवंचा बारोट म्हणजे वही खाता असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे डायमेन्शन्स आपल्याला समजतात. वेगळ्या पद्धतीचा इतिहास त्याच्यातून समजतो. तो इतिहास कशाचा संबंधित आहे? तो वारस संपत्तीचं वाटप कशा पद्धतीने झालं, जमिनीच्या संदर्भात क्रय विक्रयाची जी परंपरा प्रक्रिया होती ती, घराची मालकी संबंधीची माहिती, तसंच पूर्वजांचे मृत्यू कसे झाले, काय झाले, दरोडेखोरांसोबतच्या झडपी ज्या गावकऱ्यांच्या झालेल्या आहेत किंवा राजाकडून मिळालेला सन्मान, गाव किंवा जात जेवण इत्यादी विषयांवर ची माहिती आपल्याला या वंशावळी परंपरेमध्ये दिसते. ओके. तसंच 1857 मध्ये गावातल्या कोणकोणत्या पद्धतीने कुठल्या समूहांनी या 1857च्या उठावामध्ये भाग घेतला याचे उल्लेख सुद्धा आपल्याला अशा पद्धती या वंशावळीमध्ये दिसतो. तसंच महमूद बेगडा शासन काळ जो होता त्यामध्ये धर्मांतर कशा पद्धतीने झालं याची माहिती सुद्धा आपल्याला या वंशावळीच्या परंपरेमध्ये दिसते. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक संस्था, त्याच्या मूल्यविषयक नियमन आणि त्याची माहिती आपल्याला या वंशावळीमध्ये
दिसून येते. त्याच पद्धतीने 3 महत्वाचे जे काही मुख्य उद्देश आहेत, त्यामध्ये चरण, भाट आणि वंशावळी, की ज्याला पिढियावली असा शब्द आहे, या मार्गाने पश्चिम भारताचा इतिहासावर प्रकाश टाकणं शक्य आहे. आता चारण नावाचा जो प्रकार आहे, खरं तर ते राजपूत समाज जो आहे त्याचे गाथाकार आणि कवी म्हणून चारणांकडे बघितलं जातं. ओके. त्यामुळे या संपूर्ण ऐतिहासिक स्रोतांचं आणि साधनांचं मर्यादा काय, की सत्ताधारी उच्च जात वर्गाचा इतिहास रचण्यामध्ये हे सगळ्या परंपरा महत्वाचा रोल किंवा महत्वाची भूमिका पार पाडतात. परंतु वेगवेगळे जे दुर्लक्षित समूह आहे, वेगवेगळ्या इतर समाजाचे समूह आहेत, त्याच्याकडे फार कमी लक्ष या साहित्य प्रकाराचं गेलेलं आहे. त्यामुळे चारण हा प्रकार राजपूत समाजाचा गाथाकार आहे. त्यामुळे राजपूत वंशाशी ज्या काय त्याचे अनुवंशिक संबंध असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे आख्यानं राजपूत समाजाच्या शौर्याबद्दल, गौर्याबद्दल यामध्ये केले गेलेले आहेत, की ज्याला बात किंवा वातम असा शब्द मांडला गेलेला आहे. या सगळ्या चारण प्रक्रियेमध्ये, परंपरांमध्ये शासकांची प्रशंसा केलेली आहे. त्यांचं संरक्षण कशा पद्धतीने करावं असंही केलं गेलं आहे. त्यामुळे हे जे काही चारण किंवा गाथाकार होते, यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, खरं तर शासकांच्या जवळ जाण्याच्या स्पर्धा आपल्याला आढळून येतात. त्यामुळे याच्यातून दरबारी कवी बनण्यापर्यंतची मजल या चारणकारांची किंवा गाथाकारांची झालेली दिसते. आणि याच्यातूनच दरबारी कवी, दरबारी लेखक अशा पद्धतीच्या परंपरा उदयास आल्या. कारण त्याचं मूळ उद्दिष्ट सत्ताधारी जात वर्गाची किंवा सत्ताधारी वर्गाची प्रशंसा करणं, उदौती करणं, स्तुती करणं असं नाही. दुसरी जी भाट परंपरा आहे ती प्रामुख्याने महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सुद्धा आढळते. या भाट समूहाचा सुद्धा मुख्य लक्ष हे प्रार्थना करणे, शासकांची स्तुती करणे इत्यादी राहिलेलेच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे भाट हे वकिली पत्र त्या शासकांचे घेतल्या पद्धतीनं सारखं ते लिखाण आणि इतर गोष्टी करत असताना आपल्याला आढळत होते. परंतु या स्तुती आणि प्रार्थनाच्या पलीकडे सुद्धा या सगळ्या साधनांमध्ये जन्म, मृत्यू, विवाह इत्यादीचे जे काही घटना घडलेल्या आहेत, इत्यादी ज्या बाबी आहेत त्याची वही, या सगळ्यांची नोंद या प्रकारांच्या किंवा भाटांच्या वहीमध्ये आपल्याला आढळते. अर्थात हे राजदरबारी कवी बनण्याच्या प्रक्रियेतले किंवा स्पर्धक म्हणून सुद्धा याच्याकडे बघितलं जातं. परंतु या चारण किंवा भाटांचं जे स्थान होतं ते जात वर्ग दृष्टिकोनातून जर बघितलं ते ब्राह्मणांपेक्षा कमी आणि राजपुतांपेक्षा थोडंसं वरचढ होतं. कारण भाट किंवा चारण हे राजपुतांचे गाथाकार म्हणून उभे राहतात किंवा, परंतु त्यांना ब्राह्मणांचं स्थान या कालखंडामध्ये मिळालेलं नाही. परंतु आपला जो मुख्य उद्देश आहे तो इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून या प्रक्रियेकडे, परंपरांकडे बघणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने वंशावळी हा जो प्रकार आहे चारण आणि भाट या प्रकार, तो खरं तर काही ठिकाणी तो डिंगल या नावाने सुद्धा ओळखला जातो. हिंदीमध्ये ज्याला पिढियावली असं म्हटलं जातं. त्यामुळे ख्यात आणि विगत नावाचं जे साहित्य आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये या पिढियावली किंवा वंशावळी लिहिलेल्या आहेत. त्यातली एक भाषा जी आहे 17व्या शतकातली ती म्हणजे डिंगल. ओके. अर्थात या सगळ्या प्रक्रियेवर मुघल प्रभाव पडलेला दिसतो आणि त्यामुळे स्थानीय राजे, राजपूत, मुघल यांच्यातले संघर्षाचे बिंदू तानेबाने या वंशावळीमध्ये किंवा पिढ्यावलीमुळे आपल्याला आढळतात. अर्थात या पिढ्यावलीचा किंवा वंशावळीचा मुख्य उद्दिष्ट हा राजपूत राजवंशाची उत्पत्ती नेमकी कशी झाली, त्याचा मुख्य पुरुष किंवा मूळ पुरुष नेमका कोण, तसंच बातम आणि पिढ्यावली यामध्ये काही व्यक्तिगत साक्ष सुद्धा आढळतात की ज्याद्वारे अशा पद्धतीच्या रचना करणं शक्य गेलं. अर्थात आता हा झाला पश्चिम भारताच्या संदर्भातला चारण, भाट आणि वंशावळीचे पण. बंगालच्या संदर्भात जर आपण बघितलं, म्हणजे बंगाल या प्रदेशाच्या संदर्भात, तर आपल्याला कुलग्रंथ, कुलपंजिका किंवा ज्याला सामान्य भाषेमध्ये कुलजी म्हणतात, अशा पद्धतीचे काही इतिहासाचे स्रोत आढळतात की ज्यातून बंगालचा इतिहास, बंगालच्या वंशांचा किंवा राजघराण्यांचा इतिहास लिहिला जाण्याच्या शक्यता आहेत. अर्थात या सगळ्यामध्ये एक जो काही विचारधारेसंबंधी वाद आहे तो यामध्ये ब्राह्मणी कुळवाद किंवा कुळासंबंधीचे विचार हे जास्त प्रकर्षाने आहेत. कारण त्याचं मूळ उद्दिष्टच, त्याचा आशयच मुळात त्या वंशांची किंवा त्या परंपरेची रचना करणे, त्याचं साहित्याचं संवर्धन करणं असं नाही.
त्यामुळे त्या कालखंडातला जो काय ब्राह्मणी कुळवाद म्हणून याचे जसे चांगले बिंदू आहेत तसेच याच्या मर्यादा सुद्धा आहेत, की जो काही इतिहास रचला जातो तो विशिष्ट ब्राह्मण वर्गाच्या आशयामध्ये रचला जातो. त्यामुळे 9व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत आपल्याला कुलजी, कुलपंजिका किंवा कुलग्रंथांच्या परंपरा आढळतात. अर्थात शतकानुशतके ह्या परंपरा घडत गेलेल्या असल्यामुळे वेगवेगळ्या शतकांमध्ये यामध्ये काही सामायिकीकरण, अध्यायगतीकरण घडत गेलेलं दिसतं आणि त्यामुळे या कुलग्रंथांच्या स्वरूपामध्ये, आशयामध्ये काही बदल नक्कीच होत गेले. अर्थात ह्या ज्या काही कुलग्रंथ आहेत हे बरेचसे सामाजिक जी स्मृती आहे त्या स्मृतींवर सुद्धा आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे कुलग्रंथ, कुलपंजिका आणि कुलजी लिहिल्या गेलेल्या आहेत. ओके. जसं की सामाजिक स्मृतीवर आधारलेल्या कुलजी जर आपण बघायची तर रामराम बासू यांच्या मृत्युंजय विद्यालंकार, की जे 1801, 1802 आणि 1808ला ह्या सामाजिक स्मृती प्रकाशित झालेल्या आपल्याला दिसतात. ओके. तसेच रचनाकार याचे वेगवेगळे वंशावळी तज्ज्ञ किंवा तसेच विवाहात ज्यांनी मध्यस्थाची भूमिका केलेली आहे अशा पद्धतीच्या रचनाकारांनी सुद्धा वंशावळी किंवा बंगालमधले कुलग्रंथ लिहिले. संस्कृतमध्ये ज्या काही कुलजी तयार झाल्या त्यामध्ये शास्त्रीयतेचा आणि औपचारिकतेचा दावा या वंशावळीज्ञ किंवा वंशावळी ज्यांनी या कुलग्रंथ ज्यांनी लिहिले त्यांनी केलेला आपल्याला दिसतं. परंतु यातल्या महत्वाच्या कुलजी, कुलग्रंथिका किंवा कुलग्रंथ हे बांगला भाषेमध्ये असल्यामुळे यांनी व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचण्याची शक्यता याद्वारे तयार झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे हे सगळे जे काही महत्वाचे प्रकार आहेत कुलग्रंथाच्या संदर्भात ते बंगालच्या इतिहासावर महत्वाचा प्रकाश टाकतात असं नाही. तर भूतकाळासंदर्भात या कुलग्रंथांमध्ये एक वेगवेगळ्या धारणा आपल्याला दिसतात की ज्या इतिहासाच्या धारणा म्हणून त्याची नोंद आपण घेऊ शकतो. या संदर्भातलं जे महत्वाचं विवेचन केलेलं आहे ते कुमकुम चॅटर्जी या इतिहासकारांनी. तर ते इतिहासकार या कुलजीच्या किंवा कुलग्रंथाच्या संदर्भात असं म्हणतात की भूतकाळासंबंधी कालानुक्रमिक दृष्टी किंवा जाती आधारित समाजाच्या उत्पत्ती, विकास आणि निरंतरतेसंबंधी बोध प्रदान होतो. कशामध्ये? या कुलग्रंथामध्ये भूतकाळासंबंधीची कालक्रमणिक दृष्टी आणि जाती आधारित समाजाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीची निरंतरता अस्तित्वात होती याचा बोध या कुलग्रंथावरून होतो असा आशय कुमकुम चॅटर्जी म्हणतात. यामध्ये बराचसा जो कालखंड आहे तो मध्ययुगीन बंगालच्या सामाजिक रचनेसंबंधातले दावे किंवा दाखले आपल्याला या कुलग्रंथामध्ये दिसून येतात. त्याच पद्धतीने या कुलग्रंथांचा जो आशय हे वेगवेगळे ब्राह्मण वाद्यवृंद असले किंवा ब्राह्मण हे घटक असले तरी सुद्धा काही पुराण कथा किंवा काही मिथकीय बाबी गोष्टींचा आढावा आशय सुद्धा या कुलग्रंथांमध्ये दडलेला आहे. उदाहरणार्थ आदिसूर नावाचा जो एक मिथकीय राजा की ज्याचा एक मिथक बनलेला आहे तर त्याचा आशय या कुलग्रंथांमध्ये आपल्याला उत्तरोत्तर आढळतो. त्याच पद्धतीने उत्तर भारतातील कनौज पासून बंगालपर्यंत कायस्थ समूह जो होता त्याने जे केलेलं स्थलांतर होतं त्याचे दाखले आपल्याला या कुलग्रंथांमध्ये मिळतात. त्या सेन वंशाचे जे बल्लाळ सेन होते की ज्यांनी कुलविधी व्यवस्था निर्माण केली, त्याच पद्धतीने लक्ष्मण सेन याविषयी माहिती सुद्धा आपल्याला या कुलग्रंथांमधून मिळते. कुळवाद, कुळविधी, कुलमर्यादा इत्यादींची या बाबी आपल्याला कुलग्रंथामध्ये चर्चेला दिसतात. आता कुलीन स्थिती म्हणजे कुळ ग्रंथ, कुळवाद, कुळविधी यामध्ये एक वेगळा जाती आणि मानसिक दृष्टिकोन सुद्धा आहे. म्हणजे उच्च कुलीनता, निम्न कुलीनता हे जे काही शब्द येतात त्याचा संदर्भ आपल्याला या कुलग्रंथामध्ये सुद्धा मिळतं. पण कुलीन असणं हे केवळ म्हणजे अशक्यप्राय असं नाही, तर कुलीन स्थिती ही आपल्या कर्मानुसार प्राप्त केली जाऊ शकते अशा पद्धतीचे आशय किंवा अशा पद्धतीचे दागेदोरे सुद्धा आपल्याला या कुलग्रंथामधून मिळतात. आणि त्यामुळे कुलीन स्थिती एखाद्याला उच्च कुलीन बनायचं असेल तर ते कुलीन स्थिती प्राप्त करण्यासाठी जवळजवळ 9 गुणांची शक्यता 9 गुण आवश्यक असल्याचे दाखले आपल्याला या ग्रंथांमधून मिळतात की ज्यामध्ये उदाहरणार्थ नवधा, कुल, लक्ष्मण अशा पद्धतीचे 9 गुण जर ज्याच्याकडे प्राप्त आहेत तो कुलीन
स्थिती प्राप्त करू शकतो. जे सुशिक्षित आहेत, साक्षर आहेत, त्यांना कुलाचार्य पद हे या कालखंडामध्ये दिलं जायचं. त्यामुळे कुलाचार्य पद की ज्याला इतिवृत्तकार, अभिलेखक असं म्हटलं जातं. आणि या सगळ्याच्या आधारे कुळशास्त्राची ओळख ही खरं तर हा मुख्य आशय या कुलग्रंथाचा राहिलेला आहे. हे जे काही प्रकरण आहेत ते भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये आणि भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे याच्या 2 भागामध्ये चर्चा करणं खरं तर अपेक्षित आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. नमस्कार.